तुम्ही सुद्धा मोबाईलवर सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करता का? पण कधी कधी व्हिडिओ शूट केल्यानंतर तो तितका सिनेमॅटिक दिसत नाही तसा आपल्याला पाहिजे असतो. कारण बिगिनर्स शूट करताना काही कॉमन चुका करतात आणि त्या कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर पब्लिक, मी आहे साहिल आणि तुम्ही पाहता साहिल म्हात्रे एडिट्स ऑफिशियल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 मिस्टेक सांगणार आहे ज्या तुम्ही टाळल्यात तर तुमचे मोबाईल व्हिडिओज खूप इम्प्रूव्ह होतील. आणि शेवटच्या 2 मिस्टेक तर खूप लोक करतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे कॅमेराशी. खूप लोक व्हिडिओ शूट करताना फोन स्टेबल ठेवत नाही. मित्रांनो, सिनेमॅटिक व्हिडिओसाठी तुमचा कॅमेरा स्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट असतं. स्पेशली जर तुम्ही हाताने शूट करत असाल तर तुमचा फोन दोन्ही हातांनी पकडा, त्यामुळे फोन स्टेबल राहतो. आणि तुमच्या हाताची स्लो मुवमेंट ठेवा. हाताची फास्ट मुवमेंट केली तर फ्रेम हलते आणि फ्रेम हलल्यामुळे व्हिडिओचा लुक खराब होतो. आणि हीच मिस्टेक खूप लोक करतात. आणि जर तुम्हाला अजून स्टेबल व्हिडिओज पाहिजे असेल तर तुम्ही ट्रायपॉड वापरू शकता. मी बिगिनर्ससाठी काही बजेट ट्रायपॉड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. आता पुढची मिस्टेक कोणती ते बघूया. दुसरी मिस्टेक म्हणजे रॉंग लाईटिंग. खूप वेळा आपण कुठेही आणि कसंही उभं राहून व्हिडिओ शूट करतो, पण लाईट कुठून येत आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर लाईट तुमच्या मागून येत असेल तर तुमचा सब्जेक्ट डार्क दिसतो. म्हणून नेहमी प्रयत्न करा की लाईट तुमच्या सब्जेक्टच्या समोरून येईल. आणि शक्य असेल तर नेहमी नॅचरल लाईटमध्ये शूट करा, कारण नॅचरल लाईटमध्ये व्हिडिओ जास्त सिनेमॅटिक दिसतो. आणि जर तुम्ही इंडोर शूट करत असाल तर रिंग लाईट किंवा LED लाईट वापरू शकता. बिगिनर्ससाठी मी काही लाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. तिसरी मिस्टेक म्हणजे मोबाईलमध्ये झूम वापरणे. खूप लोक सब्जेक्ट दूर असेल तर झूम करतात, पण मोबाईलमध्ये झूम केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी कमी होते. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमच्या सब्जेक्टच्या जवळ जाऊन शूट करणं. यामुळे व्हिडिओ जास्त क्लिअर आणि प्रोफेशनल दिसतो. आता पुढची मिस्टेक आहे चौथी मिस्टेक म्हणजे रँडम अँगल्स. खूप लोक एकाच अँगलने पूर्ण व्हिडिओ शूट करतात, पण सिनेमॅटिक व्हिडिओसाठी वेगवेगळे अँगल्स खूप इम्पॉर्टंट असतात. जसं की लो अँगल, साईड अँगल, वॉकिंग शॉट. हे शॉट्स यूज केले तर व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग दिसतो. आणि तुम्ही वेगवेगळ्या अँगल्सने क्लिप शूट केल्यामुळे व्हिडिओ ऑटोमॅटिकली सिनेमॅटिक दिसायला लागतो. पाचवी शेवटची आणि सर्वात मोठी मिस्टेक जी खूप लोक करतात ती म्हणजे प्लॅनिंग नसणे. खूप लोक डायरेक्ट कॅमेरा ओपन करतात आणि शूट करायला सुरुवात करतात, पण शूट करण्यापूर्वी थोडं प्लॅनिंग केलं तर व्हिडिओ खूप इम्प्रूव्ह होतो. कुठला शॉट घ्यायचा, कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा आणि किती क्लिप शूट करायच्या हे आधी ठरवलं तर एडिटिंग पण इझी होते. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ शूटिंग अजून बेटर करायचे असेल तर युजफुल माईक, ट्रायपॉड आणि लाईटचे काही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, तर नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो, जर तुम्ही या 5 मिस्टेक टाळल्यात तर तुमचेसुद्धा मोबाईल व्हिडिओज खूप सिनेमॅटिक दिसतील. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोबाईल व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.